सुरू करू का? येस येस. ओके. संविधान परिचय अभ्यास वर्गामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. हा अभ्यास वर्ग सर्वांना फोनवरून किंवा आपण म्हणजे फोनवरून प्रत्यक्षात बोलून काही लोकांशी बोलून आपण ठरवलेला आहे आणि याच्यामध्ये संविधान परिचय जे अभ्यासाचं मार्गदर्शन आहे ते आपले सुरेश सावंत सर करणार आहेत. 2 काळामध्ये आहे आणि तुम्ही हा अभ्यास वर्ग कमीत कमी लोकांमध्ये असावा म्हणून आपण संख्या फक्त ती 15 लोकांची ठेवलेली होती, परंतु मला वाटतं आता एक 15 की 17 लोक काहीतरी असतील एकूण. पण कमीत कमी लोकांमध्ये हा अभ्यास वर्ग व्हावा. त्याचं कारण असं आहे की तो कमी लोकांमध्ये असल्यामुळे तो सर्वांपर्यंत जाईल, सर्वांना प्रश्न विचारायला त्याची संधी मिळेल आणि आपण झूम वरती असल्यामुळे किती कमी लोक असल्याने त्याचा 15च्या 15 लोकांना फायदा मिळू शकतो. 7:30 ते 8 5 दिवसाचा हा वेळ. आपण कोर्स संपल्यानंतर तसं तुम्हाला सुरेश सावंत सर सांगतीलच, पण हा कोर्स संपल्यानंतर आपण सर्टिफिकेट देण्याचा पण विचार करतो, म्हणजे विचार आहे आपला. तर मला असं वाटतं की आता सुरेश सावंत सरांनी पुढील जी मांडणी आहे ती सुरू राहील. सावंत सर. हा, धन्यवाद शरद. या सगळ्या वर्गामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आपण हा जो संविधान परिचय अभ्यास वर्ग जो काही घेतोय तो ह्या आत्ताच्या वेबिनारच्या काळामध्ये आपण हा एक प्रयोग करतोय. आपण संविधान संवर्धन समिती म्हणून तुम्हा सगळ्यांना तिचा परिचय आहे, तुम्ही त्याच्या उपक्रमात सहभागी झालेला आहात, तुमच्यातले अनेक जण त्याच्यातले सदस्य असतील. आपण जे वेगवेगळे उपक्रम घेतो त्याच्यामध्ये संविधानातल्या मूल्यांचा प्रचार प्रसार करण्यासाठी शिबिरे घेणं, शाळेत कॉलेजमध्ये काही सत्र घेणं, हे प्रकार आपण करतो, हे तुम्हाला याची कल्पना आहे. आता ह्या करोनाच्या काळामध्ये हे सगळं प्रत्यक्ष करणं आपल्याला कठीण असल्यामुळे आपण या वेब संवादाचा जो काही मार्ग आहे तो आपण अवलंबतोय. झूमचा असेल किंवा इतर काही जे प्लॅटफॉर्म जे ऑनलाईन आहेत त्याचा आपण उपयोग करतोय. आता आपण हा एक जो या वेबिनारच्या मार्फत किंवा झूमच्या मार्फत आपण हा एक 5 दिवसांचा अभ्यासक्रम आम्ही आता हा रचलेला आहे. हे 5 दिवस झाल्याच्या नंतर याच्यामध्ये काय अनुभव येतो त्याच्यात मग पुढच्या काहीतरी दुरुस्त्या करून आपण पुढचा वर्ग आपण ठरवणार आहोत. तेव्हा ह्या पहिल्या वर्गाला तुम्ही जर सगळेजण त्याच्यात आला, सहभागी झालात, त्याबद्दल तुमचे काही मनपूर्वक तुम्हाला धन्यवाद. आता हा जो वर्ग आपण जो काही करतोय हा संविधान संवर्धन समितीने घेतलेला वर्ग आहे. आता हा वर्ग कशासाठी घेतलाय तर त्याचा जो उद्देश आहे तो असा आहे की आपण संविधान जे काही आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांनी आणि घटना समितीतल्या लोकांनी करून जे काही आपल्याला दिलंय त्या संविधानातली मूल्य काय आहेत त्याचा परिचय आपल्याला व्हायला पाहिजे. आणि हा परिचय झाल्याच्या नंतर आपण या रीतीनं हे लोकांना समजावून सांगू शकलो पाहिजे. संजय, जरा दुसरी स्लाइड घे ना, पुढची. हा त्याचा उद्देश आहे की एक तर संविधानाने त्यातल्या मूल्यांचा आपण परिचय करून घ्यायचा आहे या 5 दिवसात आणि आपण स्वतः एक प्रचारक कार्यकर्ते आपण त्याच्यामध्ये व्हायला पाहिजे अशी त्यातली अपेक्षा आहे. आता याच्यात विषय आपण कोणकोणते 5 दिवस घेतोय तर पहिला विषय आपण आज जो घेतोय तो संविधान निर्मितीची पार्श्वभूमी, प्रक्रिया आणि आराखडा. दुसरा जो आपला विषय जो असणार आहे उद्याचा आहे तो आहे की भारतीय समाज आणि संस्कृतीची प्रमुख वैशिष्ट्ये आणि संविधान. म्हणजे काय भारत आहे हा, त्याची संस्कृती काय आणि त्याचा संविधानाशी काय संबंध आहे हे आपण उद्याला समजून घेऊ. आणि मग परवाच्या दिवशी आपण जे जाणार आहोत ते उद्देशिका, जी प्रास्ताविका किंवा सरनामा जो आपल्या घटनेचा आहे त्याचा परिचय करून घेऊन त्यातल्या मूल्यांची ओळख आपण करून घेणार आहोत. आणि चौथ्या दिवशी आपण मूलभूत अधिकार, फंडामेंटल राईट्स किंवा ज्याला मूलभूत कर्तव्य आणि मार्गदर्शक सूत्र हे आपण एक थोडक्यात आपण समजून घेऊ. आणि शेवटच्या दिवशी आपण आरक्षणाबद्दलचा विषय आपण घेणार आहोत. आणि या दरम्यान किंवा शेवटी आपण ह्या सगळ्याचं पुढं काय न्यायचंय, कसं करायचंय ह्याच्याबद्दलची आपण एक शेवटी आपण चर्चा शेवटच्या दिवशी आपण करू. कदाचित मध्ये सुद्धा आपल्या चर्चांच्या मध्ये ते होऊ शकेल.
आता ह्याचा कालावधी जो काय आहे तो 5 दिवस तुम्हाला सांगितला. आपण 1.5 तासाचं सत्र हे करतोय. म्हणजे आता आपलं हे सत्र आता एक सुरूच व्हायला आपल्याला अर्धा तास उशीर झालेला आहे. पण तरी आपण हे 8 वाजता संपवू. म्हणजे त्याच्या आधीची मी मांडणी करेन आणि मग आपण चर्चा अशा पद्धतीने आपण ते घेणार आहोत. तर हे 1.5 तासाचं प्रत्येक सत्र असेल. आपण याच्यामध्ये सहभागी कोणाला करून घ्यायचं ठरवलंय, तर आपण याच्यात संविधान संवर्धन समितीशी आता जे संबंधित लोक आहेत आपले कार्यकर्ते, त्या लोकांचाच पहिला या टप्प्यात आपण हा वर्ग घेणार आहोत. आणि तो 15 ते 20 जणांपेक्षा जास्त नसावा, कारण त्यातनं एक चर्चा होऊ शकेल. एकदा आपल्या वस्त्या आपले विभाग एकदा झाले की मग आपण पुढच्या टप्प्यात हे म्हणजे खुलं करू की ज्यांना कोणाला वर्गाला येता येईल त्यांना आपण त्याच्यात घेऊ. म्हणून आपण सध्या ह्याचा कुठे बाहेर प्रचार प्रसार केला नाही. आपण वैयक्तिक पातळीवरतीच याच्याबद्दल आपण लोकांना त्याची कल्पना देऊन आपण त्यांना याच्यामध्ये सहभागी केलंय. आपण ह्या सहभागींचा एक व्हॉट्सअप ग्रुप आपण तयार केलाय आता, त्याच्यात तुम्ही त्याचे भागीदार आहात किंवा त्याच्यात आपण सदस्य झालेला आहात. याच्यावरती इतर कुठल्याही गोष्टी तुम्ही टाकू नका. आता या संबंधातली ज्या काही तुम्हाला सूचना द्यायच्या त्या त्याच्यावरती दिल्या जातील. काही साहित्य तुम्हाला त्याच्यात टाकलं जाईल, काही क्लिप्स आपण त्याच्यात टाकू, काही लिंक्स त्याच्यात टाकू. आणि तुम्हाला जर काही त्याच्याबद्दल जे काही प्रश्न विचारायचे असतील, काही तुम्हाला कॉमेंट्स करायचे असतील या सगळ्या सत्राबद्दल, किंवा काय अजून तुम्हाला समजून घ्यावं असं वाटतंय, असे प्रश्न तुम्ही या व्हॉट्सअप गटावरती टाका. त्या व्हॉट्सअप गटावरतीच आपण त्याच्याबद्दल काही चर्चा करू किंवा कदाचित आपण पुढच्या सत्रामध्ये त्याच्याबद्दल आपण अधिक बोलू किंवा त्या सगळ्यांचं काहीतरी स्वतंत्र आपण सत्र पण घेऊ शकू. आपण शेवटी एक प्रशस्ती पत्रक द्यायचंय, पण त्याच्या आधी हे 5 दिवस झाल्यानंतर पुन्हा तुम्हाला एक गुगल फॉर्म दिला जाईल. त्याच्यातनं तुमचा एक अभिप्राय लेखी मागवला जाईल आणि मग त्याच्यानंतर एक 2-4 दिवसामध्ये शरद शेळके त्याबद्दलचं तुम्हाला कल्पना देतील आणि आपण हे डिजिटल प्रशस्ती पत्र आपण पुढच्या काळामध्ये देऊ. त्याची हार्ड कॉपी पण करू शकतो, पण ते आपल्याला पुढे आपण त्याचा निर्णय घेऊ आपण काय कसा त्याच्यातला करता येईल तो. तेव्हा हा त्याचा आताचा तुम्हाला मी आपल्या ह्या सगळ्या अभ्यास वर्गाचा जो आहे तो तुम्हाला मी परिचय आता मी करून दिलेला आहे. अगदी या अभ्यास वर्गाच्या बद्दल कुणाला काही विचारायचं असलं तर 1-2 मिनिटात विचारा, नाहीतर आपण लगेच पुढे जाऊ. किंवा खूप काही महत्वाचं नसलं तर आता तुम्ही विचारू नका. नाही तर विषयाला सुरू करतो, कारण आता उशीर झालेला आहे आणि विषय मांडून झाला की मग आपण खुलं करू. मग तुम्ही सगळ्यांनी मला प्रश्न विचारायला हरकत नाही. त्या दरम्यान जर तुम्हाला काही विचारायचंच असेल अगदी अर्जंट, तर तुम्ही त्याच्यामध्ये जे आपण चॅटमध्ये तुम्ही विचारू शकाल किंवा तुम्ही शरद शेळकेंना फोन करून सांगू शकाल किंवा असं काही मला अगदी अर्जंट काहीतरी विचारायचं, जर चॅटमध्ये जर तुम्हाला काही लिहिता आलं नाही तर. पण अधिक चांगलं असेल की तुम्ही लिहून ठेवा आणि आपण आता हे सगळं माझं बोलणं झाल्यानंतर मी तुमच्याशी मांडणी केल्यानंतर मग जर तर तुम्ही विचारलं तर अधिक त्याच्यामध्ये बरं होईल. तर मी आता सरळ विषयाला सुरू करू. येस सर. होय होय बरं. ओके. हा, मी आता तुमच्याकडे एक असंच एक प्रेझेंटेशन मी आता हे करणार आहे, ठेवणार आहे मी. आता आपण विषय जो घेतलाय तो संविधान निर्मितीची पार्श्वभूमी, प्रक्रिया आणि आराखडा. आता या शब्दात नका जाऊ, शब्द तुम्हाला हळूहळू आपण आपल्याला काहीतरी कळेल की कसं झालंय संविधान, त्याचं तयार करावं हे कसं ठरलं, प्रत्यक्ष ते होताना काय काय झालं आणि काय संविधानामध्ये आता आहे त्याचा एक ढोबळ आपण परिचय याच्यामध्ये आपण करून देणार आहोत. एक गोष्ट याच्यामध्ये आपण सगळ्यांनी एक लक्षात घ्यावी की आम्ही जे कोण हे सगळं तुमच्या पुढे आता हे सगळे विषय घेणारे लोक आहोत, हे आम्ही कार्यकर्ते आहोत. आम्ही ह्या कायद्यातले तज्ज्ञ लोक नाही आहोत. अर्थात आम्ही त्याच्याबद्दल काही वाचलेलं आहे, अधिक वाचायचाही प्रयत्न करत असतो. पण कार्यकर्त्यांना जे आपल्याला कळलंय ते समजावून सांगण्याचा हा प्रयास आहे. त्यामुळे त्यातल्या अनेक गोष्टी ह्या मलाही माहिती नसू शकतात. ज्या तुमचे प्रश्न आले तर आपण मिळून त्या प्रश्नांचा शोध घेऊ. कदाचित त्यातनं कायद्यातली अधिक माहिती आहे आणि ह्यातली कदाचित अधिक माहिती असू शकतील, ते त्याच्यामध्ये भागीदारी करू शकतात. हे असं त्याच्यात अधिक आपल्याला सांगता येऊ शकेल. त्या सगळ्या तुमच्या सूचनांचं त्याच्यात स्वागत आहे. आता माझ्या आकलनाच्या मर्यादेमध्ये मला जेवढं त्याच्यातलं काही कळलेलं आहे ते तुमच्या पुढे मी त्यातलं मी मांडतोय. आता हा प्रश्न असा आहे की संविधान म्हणजे काय. आता संविधान हे एक शब्द आपल्याला ऐकू येतो, राज्यघटना, घटना आणि इंग्रजीमध्ये कॉन्स्टिट्यूशन असे शब्द आपल्या समोर येतात. तर इंग्रजीमधलं जे कॉन्स्टिट्यूशन आहे त्याचेच हे प्रतिशब्द आहेत.
संविधान, राज्यघटना किंवा घटना त्यातला कुठलाही जे काही वापरला जाईल तो. आता संविधान म्हणजे काय? तर संविधान हे फक्त काही देशाचंच असतं असं नाही. आता तुम्ही सगळे कार्यकर्ते म्हटल्यात म्हणजे तुमची कुठली तरी संस्था असेल, एखादं महिला मंडळ असेल, बचत गट असेल, कोणीतरी एखादी शाळा चालवत असेल, तर ह्या ज्या सगळ्या संस्था आहेत, ह्या सगळ्या संस्थांची एक नियमावली असते. तुम्ही जेव्हा ती नोंदणी करायला जाता एखादी संस्था त्यावेळेला तर ते आवश्यकच असतं. मग त्या नियमावलीमध्ये पहिल्यांदा उद्देश असतात. मग तुमची नियमावली काय, तुमचे पदाधिकारी काय, मग त्यांची कामं काय, मग त्याच्या बैठका कशा होणार, असं ते त्याच्यातले सगळं जे असतं ती नियमावली असते. तर हे जसं बचत गट, शाळा, आता बचत गटांचं आपण काय अशी कदाचित लेखी नसेल केलेली, पण बचत गट चालवताना पण काहीतरी नियम आपण ठरवतो ना. म्हणजे 4 लोक एकत्र येऊन जेव्हा काहीतरी एक व्यवहार करायला लागतात संस्थात्मक, तेव्हा काहीतरी त्याची नियम त्याच्यातले ठरवले जातात. तर तसं देशाचा कारभार करण्याच्यासाठी म्हणून जी नियमावली असते त्याला घटना म्हणतात. आता देशाचं जे संविधान आहे त्याच्यामध्ये फक्त कारभाराची सूत्र नाहीत किंवा कुठल्या पदानं काय काम करावं एवढं फक्त नाहीये. तर त्याच्याबरोबर आपल्या देशाची भूमिका काय, आपलं धोरण काय, या देशातल्या जनतेच्या सुखासाठीचा आपला संकल्प काय, हा सुद्धा या घटनेमध्ये नोंदवलेलं आहे. तेव्हा हे आपलं देशाचं संविधान की जी नियमावली आहे, देशाची भूमिका त्याच्यात आहे, धोरण आहे आणि त्याच्यात संकल्प आहे, असं असलेलं एक पुस्तक किंवा संहिता, जरा थोडा कठीण शब्द, म्हणजे आपल्या देशाचं संविधान. आता आपण म्हणू की हे संविधान आपल्याकडे कधी आलं किंवा जगातच कधी आलं. जगात ही संविधानं ही काही प्राचीन काळापासून नाही. म्हणजे कोणी म्हणेल की बाबा मनुस्मृती होती की मनूचं एक संविधान होतं. होतं मनूचं संविधान, पण आत्तासारखं ज्याला फॉर्मल म्हणजे औपचारिक सगळ्या देशाचा कारभार कसा चालावा असं काही ते नव्हतं. त्याच्यात त्यांनी नियमावली म्हणजे धर्माचे आदेश म्हणून त्याच्यात नोंदवलेले होते. आता जगामध्येच जेव्हा राजेशाही होती तेव्हा प्रत्येक राजा आपापल्या भागामध्ये त्याच्या राज्यामध्ये काहीतरी नियमावली करतच असेल, पण ती नियमावली राजा करत होता आणि राजाला कोणी आव्हान देत नव्हतं. म्हणजे राजाचा सल्लागार असू शकतात त्याला. आता बघा की आपल्याकडे समजा आपल्याकडे चांगला राजा सम्राट अशोक, शिवाजी महाराज किंवा त्याच्या आधी सम्राट अकबर, हे नावाजलेले राज्य आहेत की जे लोककल्याणासाठी काम करणारे राज्य आहेत. आता ह्या राजांच्या काळात ही नियमावली होती, पण शिवाजी महाराजांनी बलात्कार करणाऱ्या बाळापाटलाचे हातपाय तोडायचे की नाही ह्याला दुसरं कोणी आव्हान नव्हतं देऊ शकत, की हा काही लेखी नियम ठरलेला नव्हता की असं असं झालं की असं होईल म्हणून, किंवा बाळापाटलाला कोर्टात उभं करून त्याचा वकील करून दोघांची काहीतरी सुनावणी झाली आणि मग निरपेक्ष पद्धतीनं तटस्थ पद्धतीनं जजने काहीतरी निर्णय दिला आणि मग त्याचे हातपाय तोडायची शिक्षा झाली, असं नाही झालेलं आहे काही. तेव्हा राजेशाहीच्या मध्ये राजा ठरवत होता, कदाचित 4 लोकांच्या सल्ल्याने ठरवत असेल, लोकांचा अंदाज घेऊन ठरवत असेल आणि काहीतरी एक नियम करत असेल, पण ते संविधान आणि आजचं संविधान याच्यात फरक आहे. जगामध्ये जेव्हा राजेशाही संपली, म्हणजे राजाने सगळं नियंत्रण करणं जेव्हा संपलं, राजे अजूनही जगामध्ये नामके वाचते आहेत, अगदी इंग्लंडमध्ये सुद्धा राजे आहेत, पण तिथं जनतेच्या वतीने जे निवडून येतात ते तिथं निर्णय घेणारे असतात, म्हणजे पंतप्रधान. तेव्हा लोकांनी जेव्हा या राजेशाह्यांच्या विरोधात बंड केलं, लोक उठले आणि लोकांनी उठून जेव्हा राज्य ताब्यात घ्यायला सुरुवात केली आणि लोक म्हणायला लागले की आता आमचं राज्य, आम्ही राज्य करणार, आमचा निर्णय आम्ही करणार आणि मग आमचा निर्णय आम्ही करायचा, असं जेव्हा लोकांनी जेव्हा ठरवलं आणि अशी लोकशाही लोकतांत्रिक जेव्हा राज्य उदयाला आली, तेव्हा त्या लोकांनी मिळून एक नियमावली केली, म्हणजे संविधान तयार केलं. हे आपलं आधुनिक संविधान. मग ते अमेरिकेत तयार झालं, ते लिखित आहे. ही सगळी 300-400 वर्षांच्या दरम्यानच घडलेल्या गोष्टी आहेत. काही फ्रेंच राज्यक्रांती झाली, त्यांनी त्यांचं संविधान केलं. इंग्लंडमध्ये संविधान आहे पण ते लिखित नाही, ते अलिखित आहे, पण त्यांच्याकडे सगळे त्याच्याबद्दलच सगळी नियमावली अगदी आहे. किंबहुना आपण भारताने इंग्लंडकडनं खूप गोष्टी आपल्या संविधानामध्ये घेतलेल्या आहेत, विशेषतः त्यांची संसदीय प्रणाली वगैरे वगैरे. आता आधुनिक जगामध्ये अशा लोकांच्या उठावानंतर
लोकांनी जेव्हा राज्य चालवायला सुरुवात केलं तेव्हा संविधान यायला लागलं. आता हे संविधान आपण का समजून घ्यायला पाहिजे? तर आता राजा राज्य करत नाही, तर आपण राज्य करतो. मग जर लोक राज्य करणार असू, आपण जर राजा असू, तर मग कारभार कसा करायचा आहे, तो लोकांच्या कल्याणाकरता करायचा की नाही, कसा करायचा, याच्यावर जर आपलं लक्ष ठेवायचं असेल तर आपल्याला ही नियमावली नीट ठाऊक असायला पाहिजे. आता आपण राज्य करतो म्हणजे काय करतो, तर आपण लोक निवडून देतो. ते निवडून गेलेले लोक संसदेत जातात, त्यातल्या बहुमताच्या पक्षाचे लोक तिथं सरकार बनवतात आणि मग ते तिथं कायदे करतात, ते अंमलात आणतात. म्हणजे ते अप्रत्यक्ष आपल्या मनाप्रमाणे राज्य करतात किंवा त्यांनी करायला पाहिजे. मग ते घटनेच्या प्रमाणे ते करतायत की नाही, हेच जर बघायचं असेल तर आपल्याला घटना माहिती नको. आपल्याला जर घटना जर काही माहित नसेल तर मग ते काय करतात हे आपल्याला कसं कळणार? आणि म्हणून देशाचं नागरिक जर आपल्याला खऱ्या अर्थानं व्हायचं असेल, फक्त इथला निवासी नाही, या भारतीय भूगोलावरचा निवासी म्हणजे राहणारा रहिवासी एवढं पुरतं नाही, तर इथला जर नागरिक म्हणून जर आपण जर खऱ्या अर्थानं व्हायचं असेल तर आपल्याला आपली घटना माहिती पाहिजे, म्हणजे नियमावली माहिती पाहिजे, त्याचा संकल्प माहिती पाहिजे, त्यातली भूमिका माहिती पाहिजे, आपल्या देशाची धोरणं आपल्याला माहिती असायला पाहिजे. ही किमान पात्रता आपल्याकडे जर असली तर आपण नागरिक बनू आणि मग तो देश सुद्धा खऱ्या अर्थानं लोकांचा देश म्हणून तो चालेल. आणि म्हणून आपण संविधान समजून घ्यायला पाहिजे. आता भारतात संविधान कसं आलं? मी सांगितलं की जगात अमेरिकेमध्ये आलं, फ्रान्समध्ये आलं, भारतात कसं आहे? तर भारतात लक्षात घ्या की भारतामध्ये इंग्रज आधी आले. त्याच्या आधी आपल्याकडे सगळे राजे होते आणि इंग्रज असताना पण आपल्याकडे राजे जागोजागी आपल्याकडे राजे होते आणि आपल्याकडे राजेशाही होती. इंग्रज आले आणि इंग्रजांनी मग हळूहळू एक 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 प्रांत त्यांनी घ्यायला आपल्याकडे सुरुवात केली. बंगालपासून त्याची सुरुवात झाली आणि शेवटी 1818 साली भीमा कोरेगावची लढाई झाली आणि इंग्रजांच्या ताब्यात अख्खा देश आला. ती शेवटची लढाई. तोपर्यंत महाराष्ट्र त्यांच्या ताब्यात आलेला नव्हता. महाराष्ट्र जो ताब्यात आला तो 1818च्या लढाईने म्हणजे पेशव्यांच्या त्या आपल्या शनिवारवाड्यावरती युनियन जॅक चढला आणि तिथला भोगा खाली उतरला गेला आणि पूर्ण देश ब्रिटिशांच्या ताब्यात गेला. आता ब्रिटिशांच्या ताब्यात हा देश गेल्याच्या नंतर इंग्रजांच्या विरोधामधली जी आंदोलन आपल्याकडे झाली की तुम्ही इथून जा, त्या आंदोलनांच्या क्रमात अनेक विषय पुढे आले की पुढे आपला देश जर स्वतंत्र झाला, म्हणजे तो होणार कधी ना कधी असं होतं, तर तो देश कसा असेल, तिथे स्त्रियांची स्थिती कशी असेल, दलितांच्यासाठी काय करता येईल, आदिवासींचं काय असेल, आपल्याकडे लोकशाही काय प्रकारची असेल, ती सगळ्यांना मताचा अधिकार असेल की ठराविक लोकांना मताचा अधिकार असेल, वगैरे वगैरे, अशा सगळ्या चर्चा ह्या त्या काळामध्ये आपल्याकडे झाल्या. जसं राजकीय लढा हा जसा इंग्रजांच्या विरोधात चालू होता, तसं आपल्याकडे महात्मा फुले, राजाराम मोहन राय त्याच्या आधी, बाबासाहेब आंबेडकर, विठ्ठलरामजी शिंदे, असे कैक लोक जे सामाजिक सुधारणांची आंदोलन करत होते. पेरियार तिकडे दक्षिणेकडे होते. ही सगळी मंडळी स्त्री पुरुष समता, दलित सवर्ण समता, महात्मा फुले तर स्त्री शूद्रातिशूद्र असा शब्द वापरायचे, म्हणजे स्त्रिया, अतिशूद्र म्हणजे अस्पृश्य आणि शूद्र म्हणजे आजचे ओबीसी, असे सगळे जेवढे मागास आहेत त्यांचं कल्याण झालं पाहिजे, त्यांना अधिकार मिळाला पाहिजे, अशा रीतीच्या अधिकारांची गोष्ट, नवीन मूल्यांची गोष्ट ही आपल्या भारतामध्ये सुरू होते आणि त्यांची घुसळण सुरू होती. नवीन विचार पुढे येत होते आणि इंग्रजांच्या विरोधात लढताना जसे मोर्चे निघायचे तसे सभा व्हायच्या, अधिवेशन व्हायचे आणि या अधिवेशनामध्ये काही ठराव मांडले जायचे आणि त्या अधिवेशनांच्या आधी काही कमिट्या करून त्यांना एखाद्या विषयाबद्दल अभ्यास करायला सांगितलं जायचं आणि त्या अभ्यास करून त्यांनी त्या अधिवेशनामध्ये मांडावं आणि मग त्याच्यामध्ये त्याचा ठराव केला जायचा. असं त्या सगळ्या संकल्पना मांडल्या जात होत्या. म्हणजे इंग्रजांच्या विरोधातला लढा आणि सामाजिक सुधारणेचा लढा, या लढ्यांच्या मधून बाबासाहेबांचा महाडचा सत्याग्रह किंवा त्याच्या आधी त्यांचं जे काही सगळं शाहू महाराजांच्या बरोबर त्यांचा जो काही संबंध चालला, ह्या सगळ्यातनं नवीन मूल्य पुढे येत होती की आम्ही माणसं आहोत, मानवी अधिकार आम्हाला मिळायला पाहिजे. तेव्हा या गोष्टी पुढच्या संविधानामध्ये आपल्या आल्या पाहिजेत, अशी आपली मनोभूमिका ही आपल्या देशातल्या जनतेची तयार होत होती.
संविधान आपल्याकडं प्रत्यक्ष निर्मितीचं काम सुरू झालं 46ला. पण 1946 म्हणजे 9 डिसेंबर 1946 ते 26 नोव्हेंबर 1949 किंवा तुम्ही म्हणा की 26 जानेवारी 1950 म्हणजे घटना प्रत्यक्षात अंमलात आली, तिथपर्यंतचा जो 3 वर्षांचा जो काळ आहे, म्हणजे 2 वर्ष 11 महिने 18 दिवस किंवा 17 दिवस झाला, असा हा जो काही काळ आहे, त्या काळात घटना तयार केली गेली, लिहिली गेली, त्याच्या चर्चा झाल्या, हे अगदी बरोबर. पण त्याच्यात काय काय असावं ह्याची खूप आधीपासूनची तयारी सुरू होती. म्हणजे अशी घटना आपण ह्या 3 वर्षात पुढे करणार आहोत असं काही नव्हतं तेव्हा समोर. पण जेव्हा कधी होईल तेव्हा त्याच्यात काय काय पाहिजे, तर त्याच्या आधीपासून एक प्रकारची भूमिका तयार करण्याचं काम सुरू होत होतं किंवा ते त्याच्या मागण्या आणि त्याच्याबद्दलच्या चळवळीतनं ते पुढे येतच होतं. उदाहरणार्थ तुमच्या पुढे जी स्क्रीन आहे त्याच्यात जर तुम्ही पाहिलं तर 1919 साली साऊथ बरो कमिशन हे आलं. आता हे सगळे शब्द बघा कसे, हे काय काय लोक माहित आहेत का, इंग्रजांच्या विरोधात आपले लढे सुरू होते आणि मग इंग्लंड मधलं जे पार्लमेंट आहे, इंग्लंड मधली जी संसद आहे, तिथं भारताबद्दलचे कायदे व्हायचे. म्हणजे गंमत बघा, भारत देश इथं आणि 7 समुद्रापलीकडे इंग्लंड, आणि त्या इंग्लंडच्या संसदेमध्ये भारताबद्दलचे कायदे व्हायचे आणि त्या कायद्यात भारताबद्दल काय असायला पाहिजे त्याच्याबद्दल आपल्याकडे आंदोलनं व्हायची. मग इथे आंदोलन करणाऱ्या लोकांशी बोलणी करायला इंग्लंडवरनं कमिटी यायची, मंत्र्यांची कमिटी यायची, कुठल्या आणखीन काय यांची कमिटी यायची आणि तिथं बोलणी करायची आणि जाऊन इंग्लंडमध्ये सांगायचे आणि इंग्लंडमध्ये त्याप्रमाणे कायद्यामध्ये बदल व्हायचे. कुठल्या कायद्याबद्दल, भारतात काय करायचं त्याच्याबद्दल. तसं साऊथ बरो कमिशन 1919ला आलं. त्या साऊथ बरो कमिशन समोर बाबासाहेबांनी असं मांडलं की या देशामध्ये, भारत देशामध्ये सार्वत्रिक आणि प्रौढ मताधिकार सुरू व्हायला पाहिजे. आता म्हणजे काय, आता हे लक्षात घ्या, आपल्याला आता कळत नाही ते. आता 18 वर्षाच्या वरच्या स्त्री पुरुषांना मताचा अधिकार आहे. तिथं जातीचा भेद नाही, लिंगाचा भेद नाही, तुम्ही काय गरीब असाल नाही तर तुम्ही श्रीमंत असाल त्याच्यात भेद नाही. पण हे त्यावेळेला नव्हतं. एक तर पहिल्यांदा मतदानाचा संबंधच नव्हता पहिल्यांदा. पण जेव्हा मतदानाचं सुरू करायचं ठरलं, म्हणजे इंग्रजांच्या काळात सुद्धा कुठं ज्या अशा काही तयार झालं होतं. म्हणजे आता तुम्हाला सांगतो की आता मुंबई प्रांत नावाचा एक तुम्हाला शब्द ऐकला असेल. मुंबई प्रांतामध्ये महाराष्ट्राचा काही भाग, गुजरात मधला काही भाग, कर्नाटक मधला काही भाग असा होऊन तो मुंबई प्रांत होता. आता ह्या मुंबई प्रांताची एक विधानसभा होती. आता या विधानसभेमध्ये लोक निवडून जायचे, पण त्यांना खूप अधिकार नव्हते. शेवटी इंग्रजच निर्णय फायनल घ्यायचे किंवा तो बदलू पण शकत होता त्यांचा व्हाईसरॉय. पण काही एका मर्यादेत तिथं निवडून लोक जायचे. मग ते निवडून जायचे तर ते कसे जाणार, किंवा नंतर असं झालं होतं की मध्यवर्ती पण विधिमंडळ तयार झालं होतं याला. त्या मध्यवर्ती विधिमंडळामध्ये, म्हणजे आता जसं संसद आहे ना तसं, त्याच्यात कोण निवडून जाणार, कसे निवडून जाणार, तर त्याच्याबद्दलचं काही एक नियम ठरत गेले होते. त्याच्यापैकी असं होतं की जे मॅट्रिक पास आहेत आणि ज्यांच्याकडे घराची ते पट्टी भरतात किंवा घर त्यांच्या मालकीचं आहे, असे निकष काही त्याच्यामध्ये होते की असे लोकच मतदान करू शकत होते. आता बघा की ज्यांच्याकडे प्रॉपर्टी आहे, म्हणजे घर माझ्या मालकीचं आहे, मी मॅट्रिक शिकलोय, आता अशाच लोकांना जर मताचा अधिकार असला तर तिथं दलितांना मताचा अधिकार असेल का? कारण झोपडं असेल ना तर कुठंतरी त्या तो राहत असेल, त्याची तो पट्टी भरत असेल किंवा नसेल, काहीच असं नाही, आणि मॅट्रिक पास व्हायचा तर संबंधच नाही. आणि मग असे लोक जे सगळे निरक्षर किंवा अल्पशिक्षित असलेले लोक आहेत, हे मुख्यतः मागास जातींच्या मध्ये आहेत, स्त्रियांच्या मध्ये आहेत, आणि मग फक्त उच्चवर्णीय आणि तेही सधन किंवा वरच्या आर्थिक थरातलेच लोक फक्त मतदान करणार आणि त्यांचेच प्रतिनिधी निवडून जाणार. मग इथल्या गोरगरिबांचं काय, मागासांचं काय? आणि म्हणून बाबासाहेबांनी तेव्हा मागणी अशी केली की प्रौढ मताधिकार पाहिजे. म्हणजे 21 वर्षांच्या वरती प्रत्येक जण, स्त्री पुरुष कोणीही मतदान करू शकेल आणि ते सार्वत्रिक पाहिजे, म्हणजे सगळेच त्याच्यात भाग घेतील, कुणाला त्याच्याबद्दलचं वगळणार नाही. अशी बाबासाहेबांनी 1919ला मागणी केली. आता ही मागणी होती ती प्रत्यक्षात लवकर मंजूर झाली नाही. अगदी 1938ला झालेली आपल्याकडची निवडणुकांच्या काळात, इंग्रजांच्या काळात तेव्हाही झाली नाही. ती झाली आपल्या घटनेत. घटनेमध्ये आपण स्त्री पुरुष
गरीब श्रीमंत सगळ्यांना सरसकट आपण मताचा अधिकार दिला, सार्वत्रिक आणि प्रौढ मताधिकार दिला. म्हणजे मग त्या 3 वर्षात 46 ते 49 मध्येच घटना लिहिली गेली का? लिहायचं काम, चर्चेचं काम तेव्हा केलं गेलं. पण 1919 पासूनची त्याची तयारी सुरू आहे, जिथे बाबासाहेब आपल्याला दिसतात की प्रौढ आणि सार्वत्रिक मतदाराची इथे मताधिकाराची इथे मागणी करतात. याच्यामध्ये बाबासाहेब माणूस केंद्र मानतायत किंवा त्या सगळ्या सामाजिक आणि राजकीय आंदोलनांच्या मधनं माणसाला, नागरिकाला महत्व त्याच्यात दिले गेले आणि त्यातही जो दुर्बल असेल त्याला प्राधान्य. दुसरं म्हणजे लोकशाहीची पण चर्चा त्या काळात सगळी सुरू झाली की आपल्याकडे लोकशाही असायला पाहिजे आणि लोकशाहीनंच लोक तिथे निवडून आले पाहिजेत. कोणी राजा आपल्याकडे असता कामा नये. हे पण आपण मूल्य हे या चळवळीच्या काळातच आपण ठरवलेलं आहे. तुम्ही सगळं बाबासाहेबांचं 47 सालच्या आधीचं कितीतरी तुम्ही वाङ्मय वाचा, त्याच्यात तुम्हाला हे सगळं तुम्हाला दिसेल बघा. नेहरूंच्या म्हणजे तुम्ही नेहरूंचं वाचा त्याच्यात दिसेल, गांधीजींचं वाचा त्याच्यात दिसेल, मौलाना कलाम आझादाने लिहिलंय त्याच्यात तुम्हाला अनेक जेवढे ते पुढारी सगळे होते त्या सगळ्या पुढाऱ्यांच्या भाषणातनं, बोलण्यातनं, त्यांच्या लेखनातनं ही सगळी मूल्य त्यावेळेला पुढे येत होती. आणि धर्मनिरपेक्षता हे फक्त 3 वर्षातच नाही मूल्य आलं त्याला, तर हे धर्मनिरपेक्षता मूल्य हे आधी आपल्या स्वातंत्र्याच्या लढ्यातच ठरलं होतं की हा देश सर्व धर्मियांचा किंवा कुठल्याही धर्माला न मानणाऱ्यांचाही तो असू शकतो, कुठल्या एकाच धर्माचं त्याच्यावरती वर्चस्व राहणार नाही. 1928 साली मोतीलाल नेहरू रिपोर्ट आला, म्हणजे जवाहरलाल नेहरूंचे वडील मोतीलाल नेहरू, त्यांनी त्यांची कमिटी तयार केली गेली होती, त्याचे ते अध्यक्ष होते आणि त्यांना सांगितलं होतं की तुम्ही उद्या देशाची घटना असेल तर ती कशी असेल, त्याच्यात काय काय तत्व पाहिजेत ते तुम्ही लिहून काढा. मग त्यांनी तो सगळा अहवाल राष्ट्रीय सभेकडे म्हणजे काँग्रेसकडे त्यावेळेच्या त्यांनी तो दिला. आता त्याच्यामध्ये जे धर्मनिरपेक्षतेचं तत्व त्यांनी जे लिहिलं होतं की ज्या धर्मनिरपेक्ष तत्व आपण पुढे चर्चेला मला वाटतं अजून 2 दिवसांनी आपण त्याच्याबद्दल अधिक चर्चा करणार आहोत मूल्यांच्या वेळेला. पण इथं पण एवढंच लक्षात घेऊ की धर्मनिरपेक्षता म्हणजे जिथे धर्माचं कुठलंही वर्चस्व नाही, सरकारचा एक धर्म नाही, सरकार सर्व धर्मांच्या प्रती समान भावानं राहील, पण जर संविधानातल्या मूल्यांच्या वरती जर कुठं जर गडबड होत असेल तर त्या धर्मातल्या रीतीवरती ते प्रतिबंध लावेल. अशा रीतीचं तत्व मोतीलाल नेहरूंच्या रिपोर्टमध्ये होतं. आपल्या संविधानामध्ये आता जे तुम्ही संविधान बघाल त्या संविधानामध्ये कलम 25 म्हणून जे आहे ते कलम 25चा आधार हा मोतीलाल नेहरूच्या रिपोर्ट मधला आहे. म्हणजे कधी 1928 थेट आणि 46 ला आपण घटना सुरू केली. नंतर आता आरक्षण घटनेत आलं. आरक्षण जे आलं त्याची सगळी जी काही त्याचा चबुतरा तयार करायचं काम 1932 साली पुणे करारातनं झालं. ते तत्व कबूल केलं गेलं की इथल्या मागासंख्येसाठी आरक्षणाची आवश्यकता आहे. म्हणून मुद्दा असा की हे सगळ्या जी काही तत्व आणि जी काही सगळी संविधानातली मूल्य आहेत याचा आधी विकास झालेला आहे आणि मग तो 46 ते 49च्या काळामध्ये आपण तो संविधानात आपण घेतलेला आहे. आता ह्या काही संविधान निर्मितीच्या काही ठळक बाबी आहेत. नंतर तुम्हाला हे शेअर करू आपल्या ग्रुपवरती, मग तुम्ही जरा तिथे झूम करून वगैरे नंतर तुम्ही बघा, म्हणजे मोठं करून तुम्ही नंतर उद्याला तुम्ही बघू शकता. मी जरा पटापट जातो कारण आपल्याला खूप वेळ आता याला नाहीये. 1934 साली एम एन रॉय नावाचे विचारवंत होते आणि कार्यकर्ते होते, नेते होते आपल्या स्वातंत्र्य चळवळीतले. त्यांनी कल्पना मांडली की देशाची घटना तर हवीच आहे, ती तर सगळ्यांनीच मान्य केली होती, पण ही घटना तयार कशी करायची. तर त्याच्याबद्दलचा विचार असा झाला की आपली घटना अशी तयार करूया आपण जी दुसरं कोणी लिहून नाही देणार, तर लोक निवडून येतील आपले, त्यांची संविधान सभा तयार करायची आणि त्या संविधान सभेमध्ये चर्चा होऊन घटना तयार होईल. आता हे सुद्धा आपल्याला नीट लक्षात येत नाही. म्हणजे कसं की आता एक जपानची घटना तयार झाली, पण जपानची घटना त्यावेळेला जपाननं केलीच नाही, ती अमेरिकेमधले काही एक 6-7 तज्ञ बोलावले होते आणि त्या 6-7 तज्ञांनी जपानसाठी घटना तयार करून दिली. आपल्याकडे असं नाही झालं की अनेक देशांच्या मध्ये लोकांच्या मधून निवडून प्रतिनिधी आले, जसे खासदार येतात ना तसे, आणि त्यांनी मग चर्चा करून, जसे आता आपण लोकसभेत जशा चर्चा होतात ना अशा चर्चा करून संविधानाची निर्मिती केली. काही ठिकाणी कमिट्या फक्त नेमल्या गेल्या आणि त्यांनी केलेल्या. तर आपण संविधान सभा तयार करून त्या संविधान सभेत सगळ्यांच्या वतीनं आपण घटना तयार करावी अशी सूचना एम एन रॉय यांनी मांडली. ती त्यावेळेच्या राष्ट्रीय सभेनं म्हणजे काँग्रेसनं
ही मान्य केली आणि 1935ला तसा अधिकृत ठराव झाला त्यांच्या अधिवेशनामध्ये. मग त्यांनी ब्रिटिशांकडे मागणी केली. आता आपण बघा की ब्रिटिशांकडे मागणी केल्यावर शेवटी आपले कायदे ठरायचे कुठं, तर तिथे इंग्लंडमध्ये. तर इंग्लंडच्या संसदेमध्ये 1940ला अधिकृतपणे ही मागणी मान्य करण्यात आली की भारतासाठी घटना तयार केली जाईल. आणि मग ही घटना कशी तयार करायची ती ठरवण्याच्यासाठी 1946 साली कॅबिनेट मिशन म्हणजे कमिटी मंत्र्यांची ही इंग्लंडमधनं इकडे आली. तिने इथल्या देशातल्या विविध नेत्यांशी चर्चा केली आणि ती चर्चा करून असं ठरलं की आपल्याकडे संविधान सभा तयार करावी आणि त्या संविधान सभेत लोक निवडून यावेत आणि त्यांच्याकडे देशाची घटना तयार करावी. आता प्रश्न असा आला की म्हणजे निवडणुका घ्यायला लागणार देशातून. आता निवडणुका घेणं म्हणजे त्याच्यात वेळ झाला, खर्चाचा मुद्दा आला, मग काय करायचं? तर त्यांनी एक कल्पना अशी मांडली की मी तुम्हाला आधीच म्हटले, जसा मुंबई प्रांत होता, मद्रास प्रांत होता, काही मध्य प्रांत होता, असे आपल्याकडे वेगवेगळे प्रांत होते आणि त्या प्रांतांची विधिमंडळे होती, म्हणजे आता सारख्या विधानसभा होत्या आणि त्या विधानसभांच्या मध्ये आमदार निवडून आलेले होते, ज्या काही मर्यादित त्यावेळेच्या निवडणुकाच्या पद्धतीनं पण होते. मग असा विचार झाला त्याच्यात की ह्या आमदारांनी जर प्रतिनिधी निवडून दिले ह्याच्यासाठी संविधान सभेसाठी, तर ती प्रक्रिया बिनखर्चाची किंवा कमी खर्चाची आणि लवकर होईल. आता तुम्हाला आठवण करतो, आपल्याकडे संसदेची 2 सभागृह आहेत, एक लोकसभा आहे आणि राज्यसभा आहे. तर लोकसभा आणि राज्यसभेमध्ये फरक काय, तर लोकसभेमध्ये थेट लोक निवडून येतात, जे आपल्याकडे उभे राहतात ना खासदार, आणि मग ते याला निवडून येतात, याला जातात. तर आणि राज्यसभेत काय होतं, तर राज्यसभेत विधानसभामधले लोक राज्यसभेचा उमेदवार निवडून देतात आणि तो राज्यसभेवर जातो. तो थेट लोक नाही निवडून देत, तर कोण देतात, आमदार निवडून देतात. तर आमदारांनी निवडून द्यायची पद्धत ही संविधान सभा तयार करायला अवलंबावी असं त्यावेळेच्या कॅबिनेट मिशनच्या चर्चेमध्ये ठरलं आणि मग त्याप्रमाणे आपल्याकडे संविधान सभा तयार झाली आणि त्या संविधान सभेनं 9 डिसेंबरला 46 साली आपलं कामकाज सुरू केलं ते 26 नोव्हेंबर 1946 पर्यंत. याच्यामध्ये किती सदस्य काय होते ते खाली लिहिलंय मी, त्यातनं खूप जात नाही आता. संविधान सभेचे जे अध्यक्ष होते ते राजेंद्र प्रसाद. संविधान सभेचे मसुदा समिती म्हणजे फक्त ड्राफ्टिंग करणं, प्रत्यक्ष ज्याच्यात मुख्य काम जे काही करणारे होते त्या कमिटीचे अध्यक्ष होते बाबासाहेब आंबेडकर. आणि त्या कमिटीमध्ये 7 लोक होते, पण त्या 7 जणांपैकी काहींचा मृत्यू झाला, काही जण आजारी पडले, काही जण बाहेरगावी गेले. तेव्हा ती मुख्यतः जबाबदारी बाबासाहेबांच्यावरती ती पडली आणि म्हणून बाबासाहेबांना जवळजवळ ते एक हाती ते सगळं लढवावं लागलं प्रकरण, की ते सगळं लिहायचं, नंतर ते लोकांपुढे मांडायचं त्या सभागृहात, त्याची चर्चा घडवायची, त्याची मान्यता घ्यायची, काही वेळेला ते मान्य व्हायचं नाही, दुरुस्त्या सुचवल्या जायच्या. बाबासाहेब आजारी होते, त्या सगळ्यात त्यांनी ते प्रचंड परिश्रम घेऊन ते संविधान अखेर त्यांनी ते तयार केलं. आता एक लक्षात घेऊ की बाबासाहेबांनी केलं म्हणजे बाबासाहेबांनी घरी बसून केलं असं नाही. ते आता आपण बघतोच आहोत की लोक तिथे निवडून आले, त्यांनी त्यांच्या विचार विनिमयाने ते सगळं झालं. तसं लोकसभेत राज्यसभेत आता होतात चर्चा तशा. आणि ते त्यातले मुख्य जे काम जे त्याचं ड्राफ्टिंगचं जे आहे त्याचं ते मांडायचं, लोकांपुढे त्याचं समर्थन करायचं, त्याच्यावरती मतं घ्यायची वगैरे वगैरे, वेगवेगळ्या कमिट्यांकडून आलेल्या सूचना त्याच्यात घ्यायच्या, हे सगळं जिकिरीचं काम बाबासाहेबांना करावं लागल्यामुळे बाबासाहेबांना संविधानाचे शिल्पकार असं म्हटलं जातं. आणि हे बाबासाहेबांना शिल्पकाराचा बहुमान हा आपण बाबासाहेबांच्या जयंतीने दिलेला नाही, हा संविधान सभेतल्या लोकांनी शेवटी जी भाषणं केली त्याच्यातून बाबासाहेबांचं महत्व, त्यांनी सगळ्यांनी गौरव जो केला त्यातनं हे सगळे शब्द आलेले आहेत की बाबासाहेबांची महानता, बाबासाहेबांचं योगदान काय ते. खुद्द राजेंद्र प्रसादांपासून सगळ्यांनी बाबासाहेबांचा जो तिथे गौरव केला की कसं कसं झालं हे आणि बाबासाहेबांच्या मुळे घटना कशी तयार झाली, म्हणून बाबासाहेबांना याचं महत्व आहे. संविधान आता मी खूप बारकाव्यात जावं की नाही मला प्रश्न पडलाय, पण तुमच्या काय काय आपल्याकडे जे सगळे स्पर्धा परीक्षांच्या मध्ये जे आपले विद्यार्थी असतात आणि त्यांना कॉन्स्टिट्यूशन हा एक विषय असतो, तेव्हा तिथे नेहमी एक चकवायला असतं की बी एन रावांनी घटना केली होती, मग तुम्ही बाबासाहेबांचं काय म्हणताय? बरोबर आहे. म्हणजे काय केलं होतं, तर बी एन राव हे एक तज्ज्ञ होते, अत्यंत हुशार तज्ज्ञ होते.
आणि त्यांनी एक पहिला ड्राफ्ट केला होता एकूण जगातल्या घटनांचा आढावा घेऊन. आपल्याकडे चर्चा अशी झाली की बी एन रावची जी काही घटना केली तर बी एन रावनाच पुढे त्याचं सगळं करायला आपण लावावं. त्याला विरोध झाला. आपण असं ठरवलं की आपल्या देशात आपण लोकशाही आणणार आहोत. तर लोकशाहीच्या मध्ये लोकांच्या मधून जे निवडून आलेले लोक आहेत तेच घटना तयार करतील. आणि म्हणून मग मसुदा समिती जेव्हा तयार केली गेली, ते निवडून आलेले लोक जे होते म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या पासून सगळे, त्या निवडून आलेल्या लोकांच्या कमिटीने बी एन रावनी केलेला ड्राफ्ट घेतला आणि त्याची चिकित्सा केली, त्याच्या दुरुस्त्या केल्या किंवा काही भाग त्यातला काढून टाकला आणि नव्याने सगळ्या चर्चा करून तो फायनल ड्राफ्ट त्यांनी तो तयार केला. तेव्हा बी एन राव ही घटना तयार करण्यामध्ये एक महत्वाची व्यक्ती जरूर होती. ते शेवटपर्यंत सल्लागार त्याचे होते. पण सल्लागार एखादा तज्ञ माणूस असणं वेगळं आणि राजकीय दृष्ट्या सगळ्याचा आवाका घेऊन घटना तयार करणं ही गोष्ट वेगळी. तेव्हा बाबासाहेब आंबेडकर हे घटनेचे निर्विवाद शिल्पकार आहेत. बी एन राव हे पहिला मसुदा करण्यामधले एक महत्वाची ती व्यक्ती आहे आणि ते कायमपणानं सल्लागार राहिलेले आहेत आणि ह्या सगळ्यांनी एकमेकांना कृतज्ञता एकमेकांच्या बद्दल अर्पण केलेली आहे किंवा व्यक्त केलेली आहे. बाबासाहेबांनी त्यांचे आभार व्यक्त केले, रावांनी आभार व्यक्त केले. तो आता अशा रीतीने कोण त्याचा खरा निर्माता आणि खरा आहे हे सगळे फिजूल प्रश्न आहेत. म्हणजे ते इतिहास लक्षात न घेऊन ती गडबड करणारे लोक आहेत. आता या संविधानामध्ये एकूण कलम 395 आहेत, 22 भाग आहेत आणि 12 अनुसूची आहेत. ते आपण शेवटी बघू किंवा तुम्हाला आम्ही आपली अख्खी घटना तुमच्या घरी पण असू शकेल, पण ती जरी नसली तरी पीडीएफ स्वरूपात आपण व्हॉट्सअपवरती ती पूर्ण घटना आपण टाकू. इंग्रजी मराठीमध्ये दोन्हीत असलेली आपल्या महाराष्ट्र सरकारच्या प्रेसमध्ये आहे ना, याला मिळते ना आपल्याकडे चर्नी रोडला. तर ती घटना तुमच्या ह्या व्हॉट्सअप ग्रुपवरती आता रात्रीच आपण टाकू ती पूर्णपणे. नंतर ती तुम्ही चाळा डाउनलोड करून मग तुम्हाला कळेल की हे कलम किती, 22 भाग काय वगैरे वगैरे. आणि मग काही प्रश्न असेल तर आपण नंतर त्याच्याबद्दलचं तिथे आपण घेऊ शकू. आता हे आपल्या घटना समिती किंवा संविधान सभा किंवा कॉन्स्टिट्यूएंट असेंब्ली अशी त्याला नाव आहे. तर त्याच्यामध्ये किती सदस्य आहेत? तर त्याच्यामध्ये हे तुम्हाला दिसतील की बघा आता 389 सदस्य दिसत आहेत. हे कधीपर्यंत आहे तर जून 47 पर्यंत तुम्हाला जून 47 पर्यंत 389 आकडा आहे. तुम्हाला जर बघितलं वरचा बघा 389 इथे खाली मध्ये दिला आणि वरती पण एकदम आहे. तर तो जो आकडा जो आहे तो जून 47 पर्यंत आहे आणि नंतर तो जून 47च्या नंतर तो एकदम कमी झालेला तुम्हाला दिसेल बघा 299. आता तुम्ही म्हणाल ही भानगड काय झालं असं? तर या दरम्यान देशाची फाळणी झाली. म्हणजे आता तुम्हाला एक प्रश्न असा, आता आपण खरं प्रत्यक्ष जमलो असतो तर तुम्हाला आणखी प्रश्न विचारता आले असते, मी तुम्हाला प्रश्न विचारले असते. पण एक प्रश्न मी नेहमी विद्यार्थ्यांना शाळेत किंवा कॉलेजमध्ये असताना विचारतो की आपले घटना जी करायला लोक बसले ती भारताची घटना करायला बसले की पाकिस्तानची? तर आपले विद्यार्थी उत्तर देतात ना भारताची. आणि मग पाकिस्तानच्या घटनेचं काय? तर ते पाकिस्तान करत असणार. त्यांना म्हटलं आपल्या देशाची फाळणी कधी झाली? 47 साली 14 ऑगस्टला. आणि घटना बनवायला कधी बसले होते लोक? तर 46 साली. अरे मग ज्यावेळेला पाकिस्तान नव्हतंच तेव्हा पाकिस्तानची घटना करायला कसं काय कोण बसेल? तेव्हा जी घटना होती ती अखंड भारताची घटना करायला लोक बसले होते आणि ते हे 389 लोक होते. आणि त्याच्यात कोण कोण होते त्या संविधान सभेत निवडून आलेले? तर इंडियन नॅशनल काँग्रेस त्यांचे 208 लोक होते. ऑल इंडिया मुस्लिम लीग म्हणजे जिनांच्या नेतृत्वाखालचं मुस्लिम लीग त्यांचे 73 लोक होते आणि अन्य 15 लोक होते. आणि 93 लोक हे आपल्यातले जे राजे होते आपल्या देशामध्ये त्यांची जी संस्थानं होती, जशी बडोदा संस्थान होतं, काही शाहू महाराजांचं कोल्हापूर संस्थान होतं, अशी जी वेगवेगळी संस्थानं होती, काही तिकडे बिकानेरला होतं, कुठे काय आणखीन हैदराबादचं हे होतं संस्थान होतं. तर ह्या सगळ्या संस्थानांचे प्रतिनिधी नियुक्त केले होते. ते निवडून नव्हते आले, ते त्या राज्यांनी नियुक्त केले होते. म्हणजे सगळ्यांच्या विचारानं आपली घटना तयार होणार होती ना. आणि हे सगळे मिळून 389 लोक आहेत. मग 389 299 काय झालं? तर देशाची फाळणी झाली आणि हे मुस्लिम लीगचे जे लोक आहेत 73 ते त्याच्यातून बाहेर पडले. अजूनही काही लोक गेले आणि म्हणून ही संस्था आपली 299 आली. तुमच्या पुढे मी एक तुमच्या पुढे आता नकाशा ठेवलाय. तर ह्या नकाशामध्ये जेव्हा ब्रिटिशांनी आपला सगळा भारत जेव्हा व्यापायला सुरुवात केली
त्यावेळेला त्यांनी अनेक संस्थानं खालसा केली, म्हणजे रद्द केली. ते झाशीची राणी नव्हती का आली, कारण तिचा सक्का मुलगा नाही, वारस नाही, म्हणून त्यांनी तिची झाशी खालसा करायचं ठरवलं ना त्यांनी, आणि म्हणून त्या विरोधात ती आंदोलन त्यांनी सुरू केली. तर ही खालसा करून जो काही भारताचा भाग होता तो ब्रिटिश भारत, म्हणजे तिथे राजे नव्हते, तिथे डायरेक्ट ब्रिटिशांचा अंमल. आणि तुम्हाला जो निळा रंग जो दिसतोय ती संस्थान होती, राज्य होते. तुम्ही जर ते मोठं करून पाहिलं तर तुम्हाला बघा वेगळ्या ठिकाणी तुम्हाला ते राज्य त्यातले ते दिसतील. नंतर बघा तुम्ही उद्या किंवा आता तुम्ही रात्री. तर असा आपला हा देश होता. जवळजवळ आपल्याकडे 550च्या वरती आपल्याकडे ही संस्थानं होती, जी आपला देश स्वतंत्र झाला त्यावेळेला. आता हा तुम्हाला अजून एक नकाशा समोर आहे. इथं तुम्हाला इंग्रजीमध्ये पाकिस्तान दिसतंय बघा एका बाजूला. एका पंखावरती पाकिस्तान आहे आणि दुसरा तशाच रंगाचा तुम्हाला इकडे कलकत्त्याच्या शेजारी पण एक तुम्हाला असा एक तुकडा तुम्हाला दिसेल. जो आजचा बांगलादेश आहे. जेव्हा आपल्या देशाची फाळणी झाली, जिन्नांनी मागितलं की आम्हाला आमचा देश वेगळा पाहिजे आणि ती फाळणी झाली. ती फाळणी झाल्याच्या नंतर एक पश्चिम पाकिस्तान म्हणजे हा मोठा दिसतो तो, आणि पाकिस्तानचाच एक भाग पूर्व पाकिस्तान, मध्ये भारत, हजारो किलोमीटर मध्ये भारताची भूमी आहे. असा तो देश त्यांनी आपला तयार केला. आणि पुढे 71 साली या पूर्व पाकिस्तानामधनं बंड झाली की आम्ही तुमचं मानत नाही, तुम्ही जरी इस्लाम धर्माचे तुम्ही पण असलात तरी आमची संस्कृती वेगळी, आमची भाषा वेगळी आणि तुम्ही आमच्यावरती जुलूम करतात, आम्हाला हे चालणार नाही, आमचा देश आम्ही स्वतंत्र करणार आणि आमार सोनार बांगला म्हणून तिथे घोषणा देऊन काही त्यांचं आंदोलन हे झालं आणि बांगलादेश तिथे तयार झाला, ज्याला इंदिरा गांधींनी मदत केली, ते तुम्हाला आता ऐकून माहिती असेल. आणि तो आजचा बांगलादेश तयार झाला. धर्माच्या आधारावरती तयार झालेला देश फुटला, पण धर्मनिरपेक्ष देश भारत मात्र अजून तसाच आहे. तेव्हा हा पाकिस्तान फुटला आणि पाकिस्तान फक्त पश्चिम पाकिस्तान राहिला आणि पूर्व पाकिस्तानचा बांगलादेश झाला. आता इथे गंमत काय झाली बघा, गंमत म्हणजे कशी, त्यातली एक अडचण झाली. अडचण अशी झाली, बाबासाहेब आंबेडकर हे घटना समितीवरती निवडून त्यांना जायचं होतं, पण आपल्याकडे बाबासाहेब आंबेडकर आणि काँग्रेसमध्ये प्रचंड तणाव तयार झालेला होता. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर प्रचंड कठोर टीका करत होते गांधीजींच्या वरती, नेहरूंच्या वरती, वल्लभभाईंच्या वरती. आणि ती टीका होती 32च्या पुणे करारापासून की आम्हाला न्याय मिळालेला नाही, आमचं प्रतिनिधित्व नीट आलेलं नाही, आणि म्हणून जणू मला तुम्ही फसवलंय, इथपासूनच बाबासाहेबांचे वेगवेगळे आक्षेप होते आणि बाबासाहेब अत्यंत कठोर भाषेत बोलत होते. आणि त्यामुळे काँग्रेसमधून बाबासाहेबांचं कुठल्याही प्रकारचं स्वागत नव्हतं. उलट ही ब्याद कुठल्याही प्रकारे घटना समितीमध्ये येता कामा नये असाच प्रयत्न या बड्या नेत्यांचा होता, त्याला वल्लभभाई वगैरे मंडळींचा, की हे नकोच आहे ब्याद. आणि बाबासाहेबांना तर घटना समितीवरती ती निवडून जायचं होतं, कारण इथल्या दलितांच्या हक्काचा त्याच्यात कसा समावेश करता येईल हा त्यांना त्याच्यातला त्यांची ती चिंता होती. पण निवडून जायचं तर आमदार तर पाहिजेत आपले निवडून द्यायला त्याला, तर करायचं काय? कारण त्यावेळच्या मुंबई प्रांतामध्ये बाबासाहेबांच्या शेड्यूल कास्ट फेडरेशनची तेवढी ताकद नव्हती. स्वतंत्र मजूर पक्षाच्या वेळेला होती, पण आता शेड्यूल कास्ट फेडरेशन जेव्हा झाला तेव्हा बाबासाहेबांची ताकद त्यांच्या पक्षाची नव्हती. मग ती कुठं होती? तर हा जो आताचा जो बांगलादेश आहे ना, हा जो तुम्ही बघताय म्हणजे पूर्व पाकिस्तान, तिथं बाबासाहेबांच्या पक्षाची थोडी ताकद होती. तिथे आपले नेते होते जोगेंद्रनाथ मंडल. तर जोगेंद्रनाथ मंडलनी तिथं कंबर कसली आणि तिथल्या मुस्लिम लीगच्याही काही आमदारांचा पाठिंबा घेतला आणि बाबासाहेबांना निवडून दिलं आणि बाबासाहेब घटना समितीवरती निवडून आले आणि ते घटना समितीच्या मध्ये ते गेले. त्याला आता घटना समितीवरती गेले आणि झालं काय बघा, झालं असं तणाव तर होताच काँग्रेसमधला आणि बाबासाहेबांचा. असं झालं की घटना समितीचं कामकाज सुरू झालं 9 डिसेंबर 1946 ला. 13 डिसेंबर 1946 ला पंडित जवाहरलाल नेहरूंनी उद्दिष्टांचा ठराव मांडला की घटना आपण कशाला तयार करतोय. त्याच्यावरती 17 डिसेंबरला चर्चा झाली. त्या चर्चेमध्ये बाबासाहेबांनी राजेंद्र प्रसाद यांनी बोलायला सांगितलं आणि बाबासाहेबांनी त्या उद्दिष्टांच्या ठरावावरती त्यांनी एक प्रकारची टीका केली
आणि टीका करत असताना त्याच्यात काय असायला पाहिजे हे त्यांनी सांगितलं. ते म्हणाले की तुम्ही उद्दिष्ट फार महान मांडलीत, पण ती अंमलात येणार कशी, त्याच्याकरता काय करायला पाहिजे. आणखीन एक दुसरा प्रश्न त्यातला असा होता की संविधानाचं कामकाज सुरू झालं 9 डिसेंबरला, पण मुस्लिम लीगचे जे जिना आहेत, ज्यांचे लोक 73 लोक निवडून आलेले होते संविधान सभेवरती, पण ते या घटना समितीत यायलाच तयार नव्हते. त्यांनी जोर केला होता आम्हाला आमचा देशच पाहिजे, म्हणून त्यांनी बहिष्कार टाकला होता. बाबासाहेबांचं म्हणणं असं होतं, आणि जयकर त्याच्या आधी बोलले होते, बॅरिस्टर जयकर म्हणून होते संविधान सभेत. त्यांचं म्हणणं असं होतं की आपण हा ठराव इथे मंजूर करूया नको, कारण मुस्लिम लीगचे लोक इथं नाहीत. आणि बाबासाहेबांचा त्यांना पाठिंबा होता. बाबासाहेबांचं म्हणणं की मुस्लिम लीग इथे येईल, आपण एकत्र येऊ, मला अशी खात्री आहे, आणि हा ठराव आपला सगळ्यांचा मिळून तो होईल. ते इथं नसताना आपण ठराव करूया नको, कारण ते काय अजून देश वेगळा तयार झालेला नाही, फाळणी नव्हती झालेली, त्यांनी बहिष्कार टाकलेला आहे. तर त्यांना समजून पुन्हा आपण आणावं आणि एका देशाची जी काही घटना तयार होणार आहे ती करण्यासाठीचा जो उद्दिष्टांचा जो काही ठराव आहे तो त्या रीतीनं संमत व्हावा, तोपर्यंत ती घाई करता कामा नये, अशी जयकरांची भूमिका होती आणि बाबासाहेबांची होती. बाबासाहेबांनी ह्या दोन गोष्टींच्या बरोबरच देशाच्या एकूण भविष्याबद्दल आणि हे राष्ट्र कसं पुढे असायला पाहिजे ह्याबद्दलचं जे भाषण केलं 17 डिसेंबर 1946ला, तर त्या सगळ्या संविधान सभेमध्ये एक प्रकारे लोक थरारून उठले. म्हणजे असं झालं की ज्यांच्यावरती टीका केलेली होती ते नेहरू किंवा वल्लभभाई आणि काँग्रेसवाली मंडळी त्यांच्यावरती केलेल्या टीकेने खुश झाली. कारण बाबासाहेबांच्या बद्दल त्यांच्या मनामधले जे गंड होते की हा माणूस संकुचित आहे किंवा तो सांप्रदायिक विचार करतो असं त्यांच्या मतानुसार, हा तर माणूस एकूण देशाच्या बद्दल इतका प्रचंड राष्ट्राभिमानी आणि राष्ट्राबद्दलचा दृष्टिकोन व्यापक मांडतोय. आणि बाबासाहेबांच्या या सगळ्या भाषणांच्यामुळे, ते भाषण तुम्हाला गुगलवरती मिळेल, बाबासाहेबांच्या कुठल्या तरी खंडामध्ये पण असेल, सगळी सभा थरारून गेली. दुसऱ्या दिवशी देशातल्या वर्तमानपत्रांच्या हेडलाईन्स आल्या आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली ही घटना तयार होणार हे जवळजवळ प्रत्येकाच्या मनात त्याचं तर शिक्कामोर्तब झालं त्या भाषणाने. आणि बाबासाहेबांच्या त्या भाषणानंतर त्यांच्यावरती घटनेच्या वेगवेगळ्या कमिट्यांच्या जबाबदाऱ्या बाबासाहेबांच्यावरती आल्या. आता बाबासाहेबांचं काम फक्त दलितांचं कल्याण, दलितांच्या हिताचं रक्षण एवढं राहिलेलं नाही, तर एकूणच देशाच्या सगळ्या व्यवस्था कशा नीट करता येतील अशा रीतीच्या जबाबदाऱ्या बाबासाहेबांच्यावरती आल्या. बाबासाहेब जागतिक घटनातज्ञ होते, प्रचंड कायदेपंडित होते, सगळ्यांना माहिती होतं. ते तर त्यांचं कौशल्य होतंच, पण त्यांचा राष्ट्रीय दृष्टिकोन हा जेव्हा इतर सगळ्यांना जेव्हा कळला, तेव्हा बाबासाहेबांचं जे आधी स्वागत नव्हतं तिथं बाबासाहेबांना अगदी हारतुरे घेऊन ते घटना समितीत राहावेत अशा रीतीचे प्रयत्न सुरू झाले. आणि झालं काय पुढे, बाबासाहेबांचा असा चढता आलेख सुरू झाला आणि देशाची फाळणी झाली आणि बाबासाहेब जिथून निवडून आले तो प्रदेश पाकिस्तानात गेला. म्हणजे बाबासाहेब जर निवडून आले तर जाऊन ते पाकिस्तानच्या घटनेवरती ते जाऊ शकतात, भारताच्या कसे काय येतील. आता ते संसद ते घटना समितीच्या बाहेर आले, कारण त्यांना आता ते म्हणजे फाळणी झाली, त्यांचा मतदारसंघ पाकिस्तानात गेला. आता काय करायचं, त्यांच्या पक्षाची तर ताकद नाही. मग ताकद कुणाची होती, तर काँग्रेसची. मग काँग्रेसची जी ताकद होती महाराष्ट्रामधली, महाराष्ट्राचं नाव नंतर तयार झालं, पण मुंबई प्रांत म्हणून तेव्हा जो होता, त्या विधानसभेतली जी काँग्रेसची ताकद होती, तिथून मावळणकर नावाचे काँग्रेसचे मोठे पुढारी निवडून येणार होते, त्यांना बसवलं गेलं. मग त्याच्यात वल्लभभाई, काय राजेंद्र प्रसाद, महात्मा गांधी त्यावेळेला होते, त्यांच्या सूचना, नेहरू, ह्या सगळ्या लोकांनी इथल्या महाराष्ट्रातल्या लोकांना समजावलं, इथल्या नेत्यांना, आणि बाबासाहेबांना इथून निवडून द्यायचंय. इथल्या काँग्रेसच्या नेत्यांना प्रश्न होता, अरे जो आमच्या डोक्यावरती मिरा वाटणारा माणूस, त्याला तुम्ही सांगताय आम्ही निवडून द्यायचं. पण वरच्या नेत्यांचं, ज्येष्ठांचं, श्रेष्ठींचं इथल्या लोकांनी ऐकलं, काँग्रेसवाल्यांनी त्या, आणि आपला उमेदवार बसवला आणि बाबासाहेबांना निवडून दिलं. आणि मग बाबासाहेब पुन्हा घटना समितीमध्ये आले आणि मग त्यांना मसुदा समितीचं अध्यक्षपद दिलं गेलं आणि देश स्वतंत्र झाला 47ला. आणि देशाचं पहिलं मंत्रिमंडळ तयार करण्यात आलं, कारण तोपर्यंत संसद तयार झालेली नव्हती. त्या संसदेचं काम कोण करणार, तर घटना समितीचं संसदेत रूपांतर करण्यात आलं. आणि एक
मंत्रिमंडळ तयार करण्यात आलं ते राष्ट्रीय मंत्रिमंडळ, म्हणजे फक्त काँग्रेसचं नाही तर विरोधकांचे लोक त्याच्यात घेतले गेले. असं जे सुरुवातीला मर्यादित लोकांचं आलं त्याच्यामध्ये बाबासाहेबांना तिथे कायदे मंत्रीपद देण्यात आलं. ह्या सगळ्या घटनाक्रमात एक लक्षात घ्या की देश आणि देशातल्या जनतेचं भवितव्य महत्वाचं आहे. त्यासाठी एकमेकांच्या विरोधात असलेले लोकही पण देशाचं आणि देशातल्या जनतेचं कल्याण व्हायला पाहिजे ही भावना मात्र सामायिक असल्यामुळे हे सगळे मतभेद त्यांनी चर्चेत ठेवून किंवा बाजूला ठेवून देश आणि देशातल्या लोकांचं कल्याण ह्याच्यासाठीच म्हणून जे काही करायचंय म्हणून त्यांनी बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली हे सगळी पुढची प्रक्रिया ही त्याच्यामध्ये आपल्याला घडलेली दिसते. मी आता याच्यात खूप जाणार नाहीये. ह्या समित्या आहेत तुम्ही त्याच्यामध्ये बघा, ज्या वेगवेगळ्या कमिट्या केल्या गेल्या ते सगळ्या त्याच्यात आहे. त्यानंतर एक टाइमलाईन आहे, म्हणजे 9 डिसेंबर पासून काय काय झालं, म्हणजे राष्ट्रध्वज कधी मंजूर झाला त्याची तुम्हाला इथे तारीख मिळेल. कारण प्रत्येक गोष्ट मंजूर झालेली आहे. जनगणमन राष्ट्रगीत कधी मंजूर झालं ते तुम्हाला 24 जानेवारी तुम्हाला इकडे दिसेल. असे तुम्हाला अनेक तारखा त्यात आहेत, त्याच्या तुम्ही नंतर बघू शकता. हे मला मराठी मिळू शकलं नाही, मी करू शकलो नाही मराठी, म्हणून मी ते इंग्रजीतलं जसं आहे तसं मी त्याच्यामध्ये आता ठेवलेलं आहे. ही संविधान सभा ही संविधान सभा म्हणजे आजच्या संसदेमध्ये मध्यवर्ती सभागृह जिथं मोदींनी जीएसटी जाहीर केला रात्री 12 वाजता, ते हे सभागृह. इथे नेहरू उद्दिष्टांचा ठराव मांडतायत, तिकडेवरती राजेंद्र प्रसाद बसलेत आणि इकडे बाबासाहेब सुद्धा इथे तुम्हाला वल्लभभाई पटेल दिसतील आणि त्याच याच्यामध्ये रांगेत बाबासाहेब इथे कुठेतरी ते बसलेले आहेत. तुम्ही श्याम बेनेगलांचं संविधान नावाची त्यांची मालिका आहे, युट्यूबवरतीच आहे, ती तुम्ही पहा. त्याच्यामध्ये तुम्हाला अर्थात त्याच्यात काही खरेखुरे लोक नाहीत, तिथे भूमिका करणारी लोक आहेत, पण तुम्हाला ते सगळं तिथं ते स्वरूप कसं तयार झालं, काय काय झालं हे तुम्हाला खूप चांगल्या रीतीने तुम्हाला ते बघायला मिळेल. तेव्हा एक गृहपाठ म्हणून तुम्ही श्याम बेनेगलांच्या संविधान मालिकेतला एक एक भाग जर बघत गेलात तर तो चांगलं होईल. हे आपलं भारताच्या संविधानाचं हे मुखपृष्ठ जे हाती ते तयार केले गेलेले आहे. याच्यात कुठून कुठून काय मुद्दे आले ते मी इथे लिहिले, पण ह्याची आपण उद्याला अधिक आपण चर्चा करू. ही संविधानाची हस्तलिखित प्रत तयार केली गेली, ती नंदलाल बोस नावाचे शांतिनिकेतन, म्हणजे रवींद्रनाथ टागोरांचं जे शांतिनिकेतन आहे तिथले नंदलाल बोस, ते मोठे आर्टिस्ट होते, कलावंत होते, चित्रकार होते. त्यांच्या नेतृत्वाखाली ही घटना हस्तलिखित त्याचं तयार केलं गेलं. त्याचं हे सगळं जे वरती नकाशात जे तुम्हाला नक्षी जी दिसते ती हडप्पा, मोहेंजोदडो, सिंधू संस्कृतीतली तुम्हाला त्याच्यातली ही दिसतील सगळी चिन्ह. आणि आतमध्ये जे आहे ती हाताने जे लिहिलंय त्याचं म्हणजे त्याची जी कॅलिग्राफी जी केली ती प्रेम बिहारी नारायण रायजादा नावाचे कॅलिग्राफर होते, त्यांनी ती केली आहे. आणि तिथे एक एक चित्र वरती त्याच्यात काढले गेलेलं आहे. हे आता त्या मोहेंजोदडो हडप्पा मधला तो एक बैल आहे तिथे दिसतो तुम्हाला त्याच्यातला. अशी चित्र तुम्हाला ह्या याच्यात बघा, अनेक ही चित्र त्याच्यात आहेत. मध्ये रविशंकर प्रसाद नावाचे जे केंद्रीय मंत्री आहे त्यांनी राम मंदिराचं जेव्हा भूमिपूजन झालं तेव्हा त्यांनी एक असं म्हटलं की आपल्या घटनेतच राम आहे आणि त्यांनी रामाचं इथे चित्र दाखवलं. इकडे तुम्हाला कोपऱ्यात बघा, इथं तुम्हाला दिसेल त्याच्यात. तर ते रामाचं चित्र इथे आहे, रामायणातलं ते चित्र. पण ते फक्त रामायणातलंच नाहीये, तर तुम्हाला इथे महावीर दिसेल, बुद्ध दिसेल, तुम्हाला इथे शिवाजी महाराज दिसतील, तुम्हाला तिथे टिपू सुलतान पण तुम्हाला याच्यात दिसेल, इकडे तुम्हाला महात्मा गांधी दिसतील, असे तुम्हाला वेगवेगळे लोक तुम्हाला दिसतील. तर ही चित्र जी रविशंकर प्रसाद म्हणतात की फक्त रामाचं आहे, म्हणजे जाऊन हिंदूंचीच घटना आहे आणि हिंदू राष्ट्राला कसं त्याच्यामुळे मान्यता मिळते असं नाही. त्या टिपू सुलतान पण मुस्लिम आहे, अकबर आहे त्याच्यामध्ये. तेव्हा ही सगळ्या भारतातली जी परंपरा संस्कृती आहे ती त्यांनी त्याच्यामध्ये चित्रित केलेली आहे. अशी चित्र ते आपल्याला त्याच्यामध्ये दिसतील. ही हाताने केलेली घटना आहे, त्याच्या शेवटी लोकांच्या सह्या आहेत ते तुम्हाला त्याच्यात बघायला मिळतील. ही पूर्ण घटना जी आहे ती आपल्याकडे आहे, पण ती व्हॉट्सअपवरती पाठवता येणार नाही कारण त्याचा साईज मोठा आहे. ज्यांना हवी असेल त्यांनी ती एकतर डाउनलोड पण तुम्ही करून घेऊ शकता किंवा युट्यूब ह्याच्यात तुम्ही पेन ड्राईव्ह वरती सुद्धा आमच्याकडनं कोणाकडनं तुम्ही जेव्हा आपण कधी भेटू तेव्हा तुम्ही घेऊ शकाल. आता काही त्याची काही खूप अर्जन्सी नाहीये. आता ही घटना आपली आता जी छापील घटना ही भारत सरकारची, त्याला हे आपण महाराष्ट्रामध्ये भारत सरकारची ही घटना इंग्रजी आणि मराठी दोन्हीत आपल्याकडे आहे, जी चॅनल प्रेसला तुम्हाला मिळेल. भारतात संविधान लिहिलेले आणि हे त्याच्यामध्ये तुम्हाला इकडे दिसेल. तर ही घटना जी आहे पूर्ण ती सुद्धा पीडीएफ आपल्याकडे आहे. तर मी संजय लोखंडेने विनंती करतो की 1-2 मिनिटं फक्त तुम्ही ती दाखवा एकदा भरभर आणि मग आपण चर्चेला पुढचं आपण म्हणजे आपण खुलं करू.
आणि जर आता वेळ होत असेल तर आपण ते ठेवू आणि त्या आपण व्हॉट्सअपवरती पण ती घटना आपण सगळी टाकू शकतो. मला वाटतं आता आपण ती व्हॉट्सअपवरती टाकावी, कारण आठला आता 10 मिनिटं कमी आहेत. तर एक 10 मिनिटं आपण जी चर्चा करू आणि मग आजचं आपण हे सत्र आपण इथे आपण थांबू. किंवा सगळ्यांना वाटलं तर थोडं आपण वाढवू, पण वाढवूया नको आपण, कारण अनेक महिला आपल्या कार्यकर्त्या की ज्यांना पुन्हा घरच्या सगळ्या याच्यामध्ये जायचं आहे. काहींना आपली मुलं आहेत की ज्यांना मोबाईल आपले द्यायचे आहेत. तर त्या दृष्टीनं आपण 8 वाजता थांबू. एक 10 मिनिटं आपण प्रश्नोत्तर घेऊ. काय राहिले तर आपण उद्याला घेऊ. उद्याला मात्र आपण लवकर सुरू करू. तुमचे प्रश्न काय असेल तर व्हॉट्सअपवरती तुम्ही आधीच टाकलेत, तर आपण सुरुवातीला प्रश्न घेऊ आणि मग पुढचं सत्र आपण त्याच्याबद्दलचं सुरू करू आपण. पण ही घटना तुम्ही बघून घ्या, तुम्हाला व्हॉट्सअपवरती टाकल्यानंतर त्याच्यात तुम्हाला ते सगळे किती कलम आहेत, त्याचे भाग किती आहेत, अनुसूची किती आहेत, हे तुम्हाला त्याच्याबद्दलचं कळू शकेल. किंवा तुमच्या घरात घटना असेल तर तुम्ही त्याला बघू शकता. धन्यवाद. मी आता इथे थांबतो आणि आपण आता चर्चेला खुलं करूया. किंवा तुमची काही सूचना असेल तर करा. संजय किंवा शरद शिर्के, तुम्ही जर काही सांगितलं तर. काय म्हटलं? ज्यांना कोणाला प्रश्न विचारायचे असतील ते प्रश्न विचारू शकतात. किंवा कुठला भाग कळलेला नसला तरी तुम्ही विचारा. माझं ऐकू आलं होतं ना सगळं नीट? हा, शुभांगी मानेंना बोलायचं आहे. हा बोला ना. हो, ऐकू आलं होतं. तुमचं अनम्यूट करून तुम्ही बोला ना. हा हा, शुभांगी माने बोला. बोल, कळालं. तर पीडीएफ आहे ते पण ना थोडं वाचायला होईल. अच्छा, काय काय? पुन्हा एकदा बोला. त्यांचं म्हणणं आहे ते पीडीएफ आणि हे जे आहे ते तुम्ही पाठवलं तर बरं होईल. हो हो, ते पाठवू आपण. आज रात्री टाकू आपण ते. हो, ते पाठवू. गटावरती टाकू ते. आणखीन कुणाला काय विचारायचं आहे? आपण हे आताचं सगळं सत्र युट्यूब वरती आपण हे करतोय. तर युट्यूब वरती ह्या सगळ्याचं जे रेकॉर्डिंग आहे ते पण आपण टाकू आपण. म्हणजे तुम्हाला ज्यांना पुन्हा ऐकून सुद्धा त्याच्यातले मुद्दे समजून घेता येतील. आता काही लगेच प्रश्न काय असले ते विचारा. एक 2-3 प्रश्न आपण घेऊ आणि मग आपण 8 वाजता आपल्या ठरलेल्या वेळी आपण थांबू. काही कळायला कठीण गेले का असं पण विचारायला हरकत नाही. तर तुम्ही व्हॉट्सअपवरती सुद्धा विचारू शकता की हे कळलं नाही किंवा हे कळायला अडचण आली, किंवा आता सुद्धा बोला तुम्हाला कोणाला बोलायचं असेल तर. चॅट बॉक्स मध्ये पण काही प्रश्न नाहीयेत. कोणाला ऐकायला अडचण आली का? नाही. हॅलो, माझा आवाज येतो ऐकू? हा हो येतोय ना. हा जय भीम बोला. सर्वांना. जय भीम. आजच्या सत्रामध्ये बऱ्याचशा अशी माहिती मला देखील माहिती नव्हती. ते पूर्णपणे मला कळली ती, आणि मला असं जाणलं की अजून माहिती घेतली पाहिजे आणि आपल्यापर्यंत असून नसून ते आपल्यापर्यंत येणाऱ्या सिस्टम पर्यंत पोहोचवण्याची गरजेचं आहे. कारण की जो सत्र मांडलाय तो अशा काही बऱ्याच गोष्टी आहे की पुस्तकामध्ये पण काही त्याचे उल्लेख केलेला नाहीये काही ठिकाणी त्याचा. तर साहेबांनी जी मांडणी केली रे त्या सत्राचं अजून मी पुन्हा आमच्या घरात एक्सप्लेनेशन करणार त्यामध्ये, आणि मला म्हणजे आठवणीत मी बाहेर करण्यासाठी प्रयत्न करेन त्याला, आणि लोकांमध्ये अजून देण्याचा प्रयत्न करेन माझ्या माध्यमातून. जेवढा जितकं सत्र ऐकलं तितका बऱ्याच गोष्टी अजून ऐकण्याच्या आहेत. त्यासाठी पण मी धन्यवाद देईन तुम्हाला. आभार. जयाने हँड धन्यवाद रेज सतीश. केलाय. हा जया. संजय जय भीम सर्वांना. हा जय भीम.
ते सर तुम्ही 1919 साऊथ ब्युरो कमिशन जे बाबासाहेबांनी केलं ना प्रौढ मतदाराची मागणी, मागणी केली. तर त्याचं जरा डिटेल मध्ये सांगितलं तर बरं होईल थोडंसं उद्याच्या सत्रामध्ये. त्याच्यात काय माहितीये का, त्याच्या आता खूप आवश्यक नाहीये डिटेल्स. ते तुम्ही हा. याच्यावरती जर आणि जर हवे विकिपीडिया मध्ये असतील पण तर तुम्ही हिंदीमध्ये करू शकता, बाबासाहेबांच्या चरित्रामध्ये पण ते मिळेल. साऊथ बरो कमिशन जे आहे ते इंग्लंडमधनं, जसं इथल्या राज्यकारभारामध्ये काय काय सवलती देणं, नव्या व्यवस्था करणं, ह्याच्यासाठी ते आलेलं होतं. तर त्याच्यापुढे बाबासाहेबांनी साक्ष देताना प्रौढ मताधिकार आमच्याकडे तयार व्हायला पाहिजे आणि तो सार्वत्रिक पाहिजे, म्हणजे सगळ्या लोकांचं मत त्याच्यातनं व्यक्त होतं. आणि असं जर झालं तर त्याच्यामुळे इथले जे दलित आहेत, जे आर्थिकदृष्ट्या मागास आहेत, सामाजिकदृष्ट्या मागास आहेत, अशा लोकांचं सुद्धा प्रतिनिधित्व त्याच्यावरती जायला मदत होईल, कारण ते मतदाचा अधिकार त्यांना मिळेल ना त्याच्यातून. ही बरोबर. बाबासाहेबांची मागणी त्याच्याबद्दलची होती. ओके, चालेल. पण त्याच्यामध्ये त्या कमिशन मध्ये बाबासाहेबांनी काय काय त्याच्यात केलंय ना, हे हा मला तेच. चांगदेव खैरमोडेंच्या जे चरित्राचे खंड आहेत ना, त्याच्यामध्ये तिथे बाबासाहेबांच्या साक्षीतले सगळे घटक त्याच्यामध्ये मिळतील. ते आता सगळे मला आता पण ते आठवत नाहीये सगळे. तर ते तुम्ही जर चालेल. बघितले तर त्याच्यामध्ये ते सगळे तुम्हाला मिळतील. मग त्याचा एक वेगळा अभ्यास करायला लागेल. म्हणजे त्याचा आता ह्याच्या आपण काय करतोय, आता आपण हे थोडे एबीसीडी घटनेची घेतोय. एबीसीडी. म्हणजे प्राथमिक आपण सगळे घेतोय. त्यातलं तपशिलातलं जर आपलं हे सगळं जमलं नीट, 5 दिवस आपलं जर झालं, तर मग एका विषयावरती काय आपण सविस्तर पण आपण सत्र घेऊ, अधिक तज्ञांना सुद्धा आपण नंतर बोलावू, असे करू शकतो. चालेल. थँक्यू. संजय चॅट बॉक्स मध्ये काही प्रश्न आहेत का? नाही काही नाहीये. कोणीतरी 2 काहीतरी लोकांनी पाठवलं लिहिलंय, होतं. प्रवीण शिर्केने लिहिलंय एक्सलंट सेशन, सुरेश सावंत सर थँक्यू. राजश्रीने लिहिलंय नाईस एक्सप्लेनेशन सर, थँक्स सो मच. ओके. तेवढंच आहे, प्रश्न नाहीये. ठीक आहे. 4 मिनिटं बाकी आहेत. कोणाला अजून काय प्रश्न असतील तर विचारू शकता. किंवा नाही तर मग संजय उद्याचं जरा सांगून थोडंसं मग ते करावं पहिल्यांदा, किती वाजता किंवा जी लिंकच्या संदर्भात माहिती. लिंक तीच आहे, त्याच लिंकला परत जॉईन करायचं आहे. म्हणजे काय परत वेगळी लिंक नाहीये. हे 5च्या 5 दिवस तीच लिंक असेल, त्याच लिंक वरती आपण जॉईन करायचं आहे. पण फक्त आपल्याला एवढी काळजी घ्यायला लागेल की 6:30चं आपलं सत्र आहे, तर किमान आपण 6:25ला जर जॉईन झालो तर आपल्याला बरोबर 6:30ला आपलं सुरू करता येईल आणि मग पूर्ण आपल्याला 1.5 तास आपल्याला वापरता येईल. आणि त्यामुळे 5 मिनिटं अगोदरच सगळे लोक जॉईन झाले तर जास्त बरं. कोणाची अशी काही सूचना असेल का की आपण हे कसं चालवावं ह्याच्याबद्दल काही सूचना असेल उद्या आपण लवकरच घेऊया. हे सत्र आपण चालवण्याबद्दलची काही सूचना असेल ना, तर मग आपल्याला ती दुरुस्त करता येईल. नेटवर्क इश्यू पण होतोय. तुम्हाला नेटवर्क साठी हे करायला लागेल. तुमचा डेटा तुम्ही जर दिवसभर जर जपून ठेवलात ना, तर खूप बरं होईल. म्हणजे पुढचा 1.5 तास तुम्हाला नीट रीतीने ते मिळू शकेल. कारण वायफाय नसेल तर डेटाचा प्रश्न येऊ शकतो आपल्या मोबाईलचा. तर तो दिवसभर काही डाउनलोड करायचं नाही, काहीतरी तुम्ही युट्यूब किंवा व्हिडिओ न बघता, व्हॉट्सअप तर चॅट चालेल, पण डाउनलोड वगैरे न करता जर राखून ठेवला संध्याकाळसाठी तर बरं होईल. म्हणजे मग अधिक आपल्याला स्पष्टता ऐकण्यामध्ये दिसण्यामध्ये येईल. आता कोणाकोणाला अडचण आली का ऐकण्यामध्ये किंवा दिसण्यामध्ये? ते मी जे दाखवत होतो तुमच्या समोर जे प्रेझेंटेशन, ते कोणाला दिसायला किंवा ऐकायला अडचण आली का, तर ते कोणी सांगितलं तर बरं होईल. नाही काही अडचण नाही आली ना? अच्छा. नाही. आणि हे आपण टाकतोय व्हॉट्सअपवरती, एक तासा 1.5 तासामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपण टाकू. आजचं हे सत्र युट्यूबवरचं सुद्धा, हे पीपीटी जे मी आता जे तुमच्या समोर सादर केलं ते सुद्धा, आणि जी घटनेची जी प्रत आहे ना, ती जी आत्ताची जी सरकारी जी आहे ती त्याच्यावरती आम्ही टाकतो आता. नक्की. ओके, थँक्यू सर. चालेल. ओके, थँक्यू. आणि संविधानची सिरियल जी आहे शांबे निकालची, ती पण तुम्ही एक बघत जा. त्याच्या हवं तर एखादी लिंक तुम्हाला त्याच्यामध्ये देऊन ठेवतो त्याच्यात. नक्की सर, नक्की. थँक्यू. मग संजय थांबूया आपण आता. येस. हो. उद्या संध्याकाळी 6:30 वाजता सगळ्यांनी.
हा पण तो वेळेवरती प्लीज आहे, म्हणजे कारण काय होतं मग आपल्याला इथे हा.